एक महत्त्वाची बातमी आहे। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचा आरोप आहे। प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप इंद्रजित सावंत यांनी केलाय आणि या धमकी संदर्भातील संभाषण इंद्रजित सावंत यांच्याकडून फेसबुकवर पोस्ट करण्यात आलंय। तर इंद्रजित सावंत यांनी ज्या प्रशांत कोरटकर या व्यक्तीवर आरोप केलेले होते, प्रशांत कोरटकर यांनी मात्र ते आरोप फेटाळलेत। इंद्रजित सावंत यांना ओळखत नाही, कोणीतरी खोडसाळपणा केलाय असं त्यांचं म्हणणं आहे। नागपूर पोलीस आणि सायबर पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचंही प्रशांत कोरटकर यांनी म्हटलंय। असल्या ह्याला पोकळ धमक्यांना भीत नाही। शाहूभूमीतला शाहू महाराजांच्या विचारांचा पठ्ठा आहे मी। या असल्या धमक्या बिमक्या आम्ही घाबरत नाही कधी। पण ज्या पद्धतीने शिवरायांचा संभाजी महाराजांचा अपमान यांनी केलाय त्याच्यावर मात्र शासनाने कारवाई केली पाहिजे। तो एका विशिष्ट समाजाचा आहे, विशिष्ट पक्षाच्या जवळचा आहे, विशिष्ट व्यक्तीच्या अत्यंत जवळचा आहे, काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या जवळचा आहे। म्हणून त्याच्याबद्दल जर एक वेगळी भूमिका शासन घेणार असेल तर मात्र हा महाराष्ट्र शिवरायांचा राहिलेला नाही, हा महाराष्ट्र दुसऱ्या बाजीराव पेशवाईचा झालेला आहे असं म्हणावं लागतं। ही गोष्ट त्यांनी मला शहानिशा करून विचारून जर टाकली असती की तुमचा आवाज आहे का नाही आहे, कारण आजकाल आपल्याला माहित आहे की प्रत्येकाचे मॉर्फिंग आवाज करता येतात, त्याच्यामुळे एआय मार्फत तुम्ही म्हणायचं आहे मला असं वाटतं की याच्यामध्ये काहीतरी कोणीतरी खोडसाळपणा केला, कोणीतरी माझ्या जवळच्या कोणी जो रायव्हली ठेवत असेल त्यांनी केलेला प्रकार आहे आणि त्याच्यामुळे सोशल मीडियाचा वापर करून एआयचा वापर करून काहीतरी आवाज क्रिएट करण्याचा प्रयत्न केला, धमकी देण्याचा प्रयत्न केला। त्याची मी पण पोलिसात तक्रार करणार आहे आता की कोणी नेमकं माझ्या आवाजाचा कॉपी केली किंवा काय केलं याची चौकशी केली पाहिजे पोलिसांनी।